ते अंतःकरण तो पारवतो असं म्हटलेलं आहे. कारण या ठिकाणी इर्मया 17:5 मध्ये परमेश्वर असे म्हणतो, जो मनुष्य जो ईसन मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो, व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो कसा आहे? शापित आहे. काय? ज्याचं अंतःकरण परमेश्वरापासून फिरलेला आहे तो शापित आहे. म्हणजे पहा, हे अंतःकरणामध्ये, या अंतःकरणाद्वारे किती गोष्टी आमच्या जीवनामध्ये, म्हणजे हे अंतःकरण एक आमच्या आशीर्वादाचं द्वार देखील आहे आणि आमच्या नाशाचं देखील कारण या अंतःकरणातून करू शकतं. जर या अंतःकरणामध्ये दुष्कर्म आणि दूषितता, दुष्टपणा जर या अंतःकरणामध्ये असेल तर. इर्मया म्हणतो की हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने भरलेलं आहे, याचा भेद कोणाला समजतो? आणि परमेश्वर काय म्हणतो? मी त्याच्या कर्मीप्रमाणे, वर्तनाप्रमाणे प्रतिफळ देण्यासाठी मी काय करतो? त्यांचं हृदय काय करतो? चालून पाहतो. परमेश्वर देखील आमचं बाह्य कर्म नव्हे तर आमचं अंतःकरण पाहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज आमचं हृदय कुठं आहे? आमचं अंतःकरण कुठं आहे?